ते 60% ओबीसी समाज आहे महाराष्ट्रात, म्हणजे ओबीसी हे महाराष्ट्राचं राजा आहे, पण राजाला गुलाम करायचं काम हे काही मोजक्या लोकांनी केलं मराठी समाजाच्या। तासाला एक मंत्री येतो त्या ओबीसी याला जरंग्यासाठी, आणि आज आपल्या ओबीसीचे 2 युद्ध इतके म्हणजे आज एकोळ झालेले आहेत, तरी जर कुठल्या मंत्र्याचा फोन नाही किंवा कोणा येणं नाही, शिष्टमंडळ नाही, कुठला काही नाही ओबीसी करता, म्हणजे ह्या अर्थी 100% आमच्या ओबीसी समाजाला दिसून आलं की हे सरकार 101% कोणाचं आहे ओबीसी याच्या मराठा समाजाच्या बाजू धरून चाललेलं आहे। चले जाओ महात्मा गांधींनी सुरू केलं होतं, स्वतः नेता स्वतः समजून त्या ठिकाणी चळवळ करायची, तसं आम्ही त्या पद्धतीने ओबीसीचा प्रत्येक माणूस हा नेता समजून त्याला जे वाटेल त्या पद्धतीने तो आंदोलन करेल। हे जे आंदोलन होतं ते जवळपास अर्धा तास सुरू होतं आणि जर पाहत असाल तर टायर जाळण्याचा देखील प्रयत्न केला, आंदोलक आक्रमक झाले होते, याचे पडसाद संपूर्ण राज्यात देखील उमटू शकतात। हे पहा, राज्यात पडसाद उमटावेत आणि चुकीचा संदेश जावा ही आमची भूमिका नाहीये। आमची एकच भूमिका आहे, ओबीसी भटक्यामुक्तांच्या न्याय हक्काच्या मागणीसाठी आमचे ओबीसीचे 2 योद्धे लक्ष्मण हाके सर आणि नवनाथ आबा वाघमारे यांनी एक संविधानिक मागणी घेऊन आम्ही 6 दिवसापासून ते आमरण उपोषण करत आहेत। सरकारकडनं आम्हाला एकच अपेक्षा होती की तुम्ही दुसऱ्या आंदोलनाला दुसऱ्या दिवशी 10 मंत्र्याची समिती पाठवता विचारपूस करायला आणि मागण्या काय जाणून घ्यायला, आम्हाला तोच न्याय पाहिजे होता। या भूमिकेतून ते बसलेले आहेत हाके सरांते। 6 दिवस झाले सरकार बघत नाही, लोकांची चीड आहे, हे नैसर्गिक रोष आहे हो, आणि तो रोष आज व्यक्त झाला। आम्ही काही कोणाला ताण द्यावा, त्रास व्हावा या भूमिकेतून रस्त्यावर आलेलं नाही। नक्की अर्धा तास रस्ता रोको केला होता, टायर जाळण्याचा देखील प्रयत्न केला होता। अशा वेळेस आता हे जे दृश्य ते संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेत, महाराष्ट्रभरातल्या ओबीसी आंदोलकांना काय आव्हान कराल? ओबीसी आंदोलकांना एवढीच आमची विनंती आहे, शांततेच्या मार्गाने आपल्याला आंदोलन करायचं आहे। जोपर्यंत शासन आपल्या मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत महाराष्ट्रभर प्रत्येक तालुका जिल्ह्याच्या ठिकाणी हे आंदोलन उभं राहील, परंतु शांततेच्या मार्गाने ते आंदोलन होणार। वाडी वस्ती तांड्यावरचे लोक, बंजारा समाजासह सगळे ओबीसी लोक या आंदोलनामध्ये हजारोच्या संख्येने सहभागी आहेत। नक्कीच शांततेच्या पद्धतीने हे आंदोलन सुरू होतं आणि आता आपण जर पाहत असाल तर ओबीसी आंदोलक हायवेवर आंदोलन करून या बाजूला येताना आपण पाहत आहात, आणि हे जे आंदोलन आहे ते जवळपास अर्धा तास चालल्यानंतर आता थांबलेलं आहे। याचे पडसाद राज्यामध्ये नक्की काय उमटतात हे फार पाहणं महत्वाचं असणार आहे। आणि जर आपण पाहू शकत असाल तर आंदोलक आहेत ते आता या ठिकाणी येत आहेत आणि काही आंदोलकांशी अजूनही आपण चर्चा करणार आहोत। साधारणपणे अर्धा तास हे आंदोलन झालं, टायर जाळण्याचा प्रयत्न झाला, आंदोलक आक्रमक झाले होते। खरोखरच हे आक्रमक होणं साहजिक होतं। या ठिकाणी 6 दिवसापासून आमरण उपोषण सुरू केलेलं आहे, शासनाने कुठलीही त्या ठिकाणी दखल घेतली नाही, म्हणून लोकांच्या भावना अगदी तीव्र झाल्या। कोणत्याही परिस्थितीमध्ये रस्ता रोको थांबवायला लोक तयार नव्हते, पण त्या ठिकाणी हाके सरांनी निरोप पाठवला की आजचा दिवस तुम्ही शांततेने घ्या, आपण त्यांना 1 किंवा 2 दिवस शासनाला देऊ, आणि जर त्यांच्याकडून कोणी योग्य ते प्रतिनिधी आले नाही तर जरी हाके सरांना न विचारता, खरंच आम्ही त्यांचा मान ठेवतो परंतु आम्हाला त्यांना अडचणीत नाही आणायचंय। जनता जी आहे तो स्वतः जसं चले जाओ महात्मा गांधींनी सुरू केलं होतं, स्वतः नेता स्वतः समजून त्या ठिकाणी चळवळ करायची, तसं आम्ही त्या पद्धतीने ओबीसीचा प्रत्येक माणूस हा नेता समजून त्याला जे वाटेल त्या पद्धतीने तो आंदोलन करेल। मला सांगा बाबा, तुम्ही काय सरकारचं नक्की चुकतंय काय? 2-2.5 किलोमीटरवर 2.5 किलोमीटरवर अंतरवली सराटी आहे, रेड कार्पेट टाकलं जातं मंत्र्यांना वडीगोद्रीचा रस्ता सापडत नाहीये का? आता हे तुम्ही मीडियावालेच याचा विचार करा काय चालतंय आणि काय नाही। इथं जर तासाला एक मंत्री येतो त्या ओबीसी याला जरंग्यासाठी, आणि आज आपल्या ओबीसीचे 2 युद्ध इतके म्हणजे आज एकोळ झालेले आहेत, तरी जर कुठल्या मंत्र्याचा फोन नाही किंवा कोणा येणं नाही, शिष्टमंडळ नाही, कुठला काही नाही ओबीसी करता, म्हणजे ह्या अर्थी 100% आमच्या ओबीसी समाजाला दिसून आलं की हे सरकार 101% कोणाचं आहे ओबीसी याच्या मराठा समाजाच्या बाजू धरून चाललेलं आहे। कारण आज जर उद्या काही करता काही झालं आमच्या 2 माणसाला तर आम्ही ओबीसी समाज काय करायचं? आम्हाला या सरकारचं काय करायचंय किंवा कोणता मुख्यमंत्री असो कोणी असो यायचं घेणं काय आम्हाला? हा, यायला जर असं निवळ जर मराठीवर जर त्याचं सरकार चालत असलं त्या समाजावर आणि त्या मंत्र्याला जर त्याच्याच निवडून, आज आम्ही नगरमध्ये आमचा माणूस निवडून नाही दिला पण त्याच्या निवडून दिला, याचा विचार करा। नगरमध्ये ओबीसीने त्याचा माणूस निवडून दिला तरी त्या माणसाला पण ध्यान नाही, कुठल्या माणसाला यायची हे नाही,
त्याच्यामुळं आज या ठिकाणी माझा आज मराठी समाजाच्या मंत्र्याला आमदारला खासदारला हे महाराष्ट्रात हे ओबीसी फिरून दिले चोराना आमच्या बसून पण त्याला 6 दिवसापासून दखल नाही घेता आली. ह्या तालुक्यामध्ये आम्ही 25 वर्ष आमदाराला मतदान केलं. ह्या आमदारांनी पण आम्हाला स्थानिक आमदारांनी पण पाहिलं निराश कलम करायचं आमच्या मतदानाची गरज नाही का? 25 वर्ष आम्ही मतदान केलं नाही का त्याला? मग त्याचं काम आहे, स्थानिक आमदाराचं काम आहे. हिला शिस्तमंडळ बोलीनं भानगडी करणं. 25-20 वर्ष आम्ही मतदान केलं ना. त्याचेच हे नेते आमच्या संघ त्याच्याच आहेत ना ओबीसीचे. यायची गरज नाही का त्याला? काय नक्की म्हणणं काय ओबीसी नेत्यांची गरज नाहीये का? नाही, आता ओबीसीची त्यांना गरज नसेल तर येणाऱ्या विधानसभेत ओबीसी दाखवून द्यायची त्यांची जागा. आता ओबीसी मध्ये झेंडा आपला तर दांडा आपलाच. गेले काही वर्ष ओबीसी समाज जो पांगलेला होता तो आज ह्या माध्यमातून एकत्र आणलाय. आणि आता हे आम्ही जे रस्त्यावर उतरलो पूर्ण ओबीसीचा सेम तुटला होता. हे काय गेल्या 54 ते 60% ओबीसी समाज आहे महाराष्ट्रात. म्हणजे ओबीसी हे महाराष्ट्राचं राज्य आहे. पण राज्याला गुलाम करायचं काम हे काही मोजक्या लोकांनी केलं मराठी समाजाच्या. 6 दिवस झाले आमचे 2 माणसं आज तिथे उपोषण करतात. त्यांचा आज जीवनाभराचा प्रश्न आहे आणि आज आम्हाला त्यांची तब्येत पाहायला गेली नाही म्हणून आमच्या ओबीसीचा आज खरा भाग तुटला. आज आम्ही रस्त्यावर उतरलो. कशाकरता उतरलो? आमच्या जीवाचं बरं वाईट झालं तर चालेल, पण आमचा पोषण करता आज आमचे 2 जे युद्ध बसलेत याचं बरं वाट व्हायला नाही पाहिजे म्हणून आम्ही आज रस्त्यावर उतरलो. आणि या सरकारला, हे मुख्यमंत्र्याला, हे उपमुख्यमंत्र्याला धडा शिकल्याशिवाय ओबीसी समाज राहणार नाही याची गवाही देतो मी. आज जो ओबीसी समाज बांधणार आहे, जो ओबीसी समाज बांधणार आहे, लक्ष्मण हाकेंची तब्येत खालावलेली आहे. त्यांच्याकडनं निरोप आलेला आहे की लोकशाही पद्धतीने आपण आंदोलन करत आहोत. हे जे आंदोलन आहे त्यामध्ये कुणाला अटक झाली नाही पाहिजे असं ते म्हणतात. हाके साहेबांची तब्येत आज एकदम डिम झाली आहे, खालवलेली आहे आणि आज आम्हाला ते पाहायला गेलं नाही म्हणून आज आम्ही सगळेजण रस्त्यावर उतरलो. जर याची दखल जर शासन नाही घेतली तर 2 दिवसांनी दाखवून देऊ की ओबीसी समाज महाराष्ट्रात काय असतो म्हणून. आणि आज फक्त आम्ही हाके साहेबांच्या आज फक्त रोडवर आम्ही हाके साहेबांच्या विनंतीला मान देऊनच वापस आले. हाके साहेबांनी सांगितलं लक्ष्मण हाके यांच्या विनंतीनंतर हे जे आंदोलक आहेत ते मागे आल्याचं म्हटलं गेलं. लक्ष्मण हाके यांची देखील आपण प्रतिक्रिया घेतली आणि ही प्रतिक्रिया घेतल्यानंतर लक्ष्मण हाके यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की हे जे आंदोलन आहे ते लोकशाही पद्धतीने आपल्याला करायचं आहे आणि हे आंदोलन लोकशाही पद्धतीने करूनच आपल्याला ही लढाई जिंकायची आहे. लक्ष्मण हाके यांनी सांगितल्यानंतर हे जे रास्ता रोको आंदोलन होतं ते स्थगित करण्यात आले आहे आणि आंदोलक जे आहेत ते पुन्हा एकदा उपोषण स्थळी आलेले पाहायला मिळत आहेत.